आंबेली यात्रा म्हणजे नेमकं काय, हा सगळ्यांचा मोठा प्रश्न आहे. म्हणजे नुसतं निवत करायचं, दिवेर दाखवायचं, झाली आंबेली यात्रा. पण ते तसं नाही. रेणुका आणि जमदग्नीचं जेव्हा लग्न लागलं होतं, महर्षी ऋषी जमदग्नींच्या इथे कामधेनू गाय होती. कामधेनू गाय ही काही तिच्याकडे मागितलं तर ती पुरवायची. मग एके दिवशी असंच भ्रमण करत असताना माहूरगडाच्या इथे महर्षी ऋषी जमदग्नी आणि रेणुका माता ही तिथे विसाव्याला थांबले होते. आणि त्या गडाचा शस्त्रार्जुन राजा जो होता त्याला ती बातमी कळाली की कामधेनू एक गाय अशी आहे, ती काय मागेल ते समोर आणते. मग एक दोनदा मागायचा प्रयत्न केला त्या राजाने, त्या महर्षी ऋषी जमदग्नीच्याकडे. त्यांनी नकार दिला. नकार दिल्यामुळे राजा चिडला, क्रोधित झाला. राजाने शस्त्रार्जुन राजाने आपल्या सैन्यासह त्याच्यावर आक्रमण केलं आणि रेणुकाचे पती म्हणजेच महर्षी ऋषी जमदग्नी यांचा वध केला. त्यांचा वध केल्यामुळे रेणुकाला वैधव्य प्राप्त झालं. वैधव्य प्राप्त झाल्यामुळे आता रेणुकाला 33 कोटी देवामध्ये रेणुका ही जगात सत्याची पवित्र पतिव्रता असा रेणुकाला फक्त एकटाच देवीला आशीर्वाद असा मिळालाय. मग आता पतीच नाही तर या 33 कोटी देवाने आशीर्वाद जो वरदान दिले त्याचा काय उपयोगाचा? पतीच नाही तर पतिव्रतेचा उपयोगच होत नाही. मग हाच प्रश्न रेणुकाच्या पुत्राने म्हणजेच परशुरामाने त्याच्या 33 कोटी देवांच्याकडे केला. 33 कोटी देवांच्याकडे परशुरामाने प्रश्न केला की माझ्या पिता हे मरण पावलेत, पण एकेक काळी तुम्ही सगळ्या लोकांनी, सगळ्या देव 33 कोटी देवांनी मिळून प्रसन्न होऊन माझ्या मातेला वरदान दिलं होतं की रेणुका तू जगात सत्याची आणि पवित्र अशी पतिव्रता. तर आता माझे वडीलच नाहीत, मग त्या वरदानाचा काय उपयोग? तेव्हा त्या देवांच्या लक्षात आलं. मग देवांनी महर्षी ऋषी जमदग्नींच्या मुखात अमृतकुपी दिली, त्यांना सहजिवंत केलं. पण हे सगळं घडोपर्यंत 3 घटके उलटले. 3 घटके म्हणजे 3 तास. पण म्हणून हे म्हणतात 3 घटकेची रेणुका रांडाव, म्हणजे 3 तासापुरतं का असं ना रेणुकाला वैधव्य प्राप्त झालंय. मग हे घडून कितीतरी वर्ष उलटलेत, कितीतरी युग गेलेत, पण ती परंपरा अजून देखील चालू आहे. मग आंबेली यात्रा म्हणजे आंबेली यात्रेचा आणि या कथेची काय संबंध? तर आता एखाद्याच्या घरी जर दुःखद घटना झाली तर आपण त्याचं सांत्वन करण्यासाठी आपण त्याच्या घरी जातो. तसंच काही रेणुका बाबतीत पण आहे. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी.